जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच ठाणे जिल्ह्यातही अजून ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली। धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय। कदम उघडे असे हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्याच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली। माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने घरून कारने एकटेच निघाले होते। मात्र त्याच सुमारास अजनूप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या माळरानात ते कार जात असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि कारवर दगडांचा मारा केला। त्यानंतर कारच्या आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडे यांना हल्लेखोरांनी कार बाहेर काढत बेदम मारहाण केली। या मारहाणीत माजी सरपंचाचे 2 पाय जबर मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी 2 पाय तुटल्याचे सांगितले। यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।